देशभरामध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव 3 रुपये 11 पैशाने वाढलेले असले तरी मात्र परभणीमध्ये अजूनही डिझेल आणि पेट्रोलची जी आहे ते टंचाई आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या परभणी शहरात असलेल्या एका पंपावरती उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की डिझेल नो स्टॉक अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। हीच परिस्थिती इतर पंपांवरची आहे। अनेक पंपांवर डिझेल उपलब्ध नाहीये, तर अनेक पंपांवर पेट्रोल सुद्धा उपलब्ध नाहीये। आणि ज्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपावरती अशा पद्धतीनं नागरिक जे आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे भाव वाढल्यामुळे आर्थिक खिशाला लागणारी चणचण आणि दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा, त्यामुळे नागरिक जे आहेत पुरते हैराण झालेले आहेत। दुसरीकडे आवाहन करण्यात येते की पेट्रोल डिझेल चा वापर जो आहे तो कमी करावा। गरज असल्यास चारचाकी वाहन असतील त्याचबरोबर दुचाकी वाहन असतील ते घराबाहेर काढावेत आणि त्यावरती प्रवास करावा। मात्र अशा पद्धतीनं नागरिकांना जे आहे ते एकतर डिझेल पेट्रोलच्या भाववाढीमुळे खिशाला लागलेली चणचण आणि दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये या संदर्भात तीव्र नाराजी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर टीव्ही मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।